नमस्कार, मी स्वाती कुलकर्णी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे सनविवी समूहामध्ये स्वागत करते आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. बघता बघता नवरात्र सुरू झाले आणि भोंडला गरबा याची पण धामधूम सुरू झाली आहे. पण मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की सनविवी हा फेसबुक ग्रुप 2016 पासून फेसबुकवर कार्यरत आहे आणि वेळोवेळी असंख्य वेगवेगळे ऑनलाईन उपक्रम राबवत असतो. यात आपल्या विचारांना चालना देणारे अनेक उपक्रम असतात. तसेच या उपक्रमातून अनेक सदस्य जोडण्याचे, संघटन करण्याचे आणि या सदस्यांना यथाशक्ती यथामती मदत करण्याचे कार्य हा समूह करत असतो. याच अंतर्गत गेली 4 वर्षे ऑनलाईन उपक्रम नवरात्रामध्ये आपण घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण एक ऑनलाईन उपक्रम राबवित आहोत. त्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांची माहिती आपण देणार आहोत. आज आम्ही तुमच्या समोर आपल्या आयुष्यात बॅकस्टेजवर राहून विविध प्रकारचे लेखन करून समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्या अनेक प्रतिभावंत महिला कवयित्री आणि लेखिका यांची माहिती मला उमगलेली ती या सदरातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, एक कवयित्री म्हणजे आपल्या मनातील भाव शब्दरूपाने आपल्या समोर वेगवेगळ्या लेखन शैलीतून व्यक्त करते, जी कविता अभ्यासते आणि तयारही करते. कवयित्रीचे मूळ कार्य संवादाचे आणि शाब्दिक अर्थाने कल्पना व्यक्त करणे हेच असते. बऱ्याचदा कविता मनाला स्पर्श करून जातात, इतके अलवार असतात त्यातील शब्द. आणि दुसरे म्हणजे मंडळी, माझ्या मते एक लेखिका किंवा लेखक अशी व्यक्ती आहे की जी मनातल्या कल्पना आपल्या समोर मांडण्यासाठी वेगवेगळ्या लेखन शैली आणि तंत्रांमध्ये शब्दांची गुंफण करतात. लेखक, साहित्यिक, कला आणि सर्जनशील लेखनाचे सर्वसामान्यांना आवडतील असे विविध प्रकार ते आपल्या समोर मांडतात. उदाहरणार्थ, कादंबरी, लघुकथा, पुस्तके, कविता, प्रवास वर्णने, नाटके, पटकथा, टेलिप्ले, गाणी, निबंध वगैरे वगैरे. अबब, खूप मोठी यादी झाली. आपल्या लेखनातून लेखक समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. एक महत्त्वाचा मुद्दा येथे मी नमूद करू इच्छिते की तो म्हणजे व्हिडिओ सादर करणाऱ्या सदस्या या आपल्या समूहातीलच आहेत आणि कोणीही व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रोफेशनल नाहीयेत. त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर प्लीज प्लीज ती मोठ्या मनाने सांभाळून घ्या, समजून घ्या. आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल अशी खात्री आहे. या उपक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली आहे श्रद्धा सौदीकर आणि आरुषी दाते यांनी. तर सहभागी सदस्य आहेत विनया तिडके, स्वाती आयचित, वैशाली मराठे, वृषाली हडस, स्वाती कुलकर्णी आणि अलका पटवर्धन. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वैशाली कौसुब मराठे. सनविवी या फेसबुक समूहातर्फे आयोजित नवरात्र निमित्त उपक्रम मला उमगलेली ती या मालिकेत मी कवयित्री या कॅटेगरीमध्ये जुन्या काळच्या कवयित्री पद्मा गोळे यांच्याबद्दल माहिती देणार आहे. पद्मा गोळे यांचा जन्म पटवर्धन राजघराण्यात तासगाव येथे 10 जुलै 1913ला झाला आणि म्हणूनच की काय तो बाणा त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसतो. आम्ही कुलीनांच्या कन्या, चाफे कळ्या पाना आड, मुळी मांडू ना आरास, मुग्धपणे लावू वेड. आम्ही कुलशीलवती, नाही बोलणार प्रीत, कुलीनांच्या डोळ्यांनाच समजेल गूढ हेत. करते घरचे गरजती, आज्ञा देती रागे कोणा, वाजताच कंकणेही होई अटक शब्दांना. स्त्रीत्वाचे विविध पैलू विपुलतेनं ते आपल्या कवितेमध्ये दाखवतात. तसंच नव्या युगातील नवविचारांची स्त्री ही त्यांच्या कवितेत दिसते. एक तेजस्वी आई आपल्याला या कवितेतून दिसते बघा. बाळ चालला रणास, घरा बांधिते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीनी तुझं करीते औक्षण. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार.
काय ओळ आहे बघा, अंगावर काटा येतो. संवेदनाशील अंतर्मुख प्रेम करणारी स्त्री त्यांच्या कवितेतून आपल्याला पदोपदी जाणवते. त्यांची अत्यंत गाजलेली कविता चाफ्याच्या झाडा, जी स्वतः सुनीताबाईंनी सुद्धा म्हटली आहे. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरे आलास आज स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले? दुःख नाही उरलं आता मनात. ह्या 4 ओळी झाल्या की ज्या बाकीच्या ओळी आहेत त्या समस्त स्त्रीमनाच्या दुःखाचं प्रतिनिधित्व करतात असं मला वाटतं. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतंय ना, काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय, तुलाही कळतंय ना? चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे ना. आपण जी दुःख मनात ठेवून आनंदी क्षण कसं आठवत राहायचं याची शिकवण या कवितेतून आपल्याला दिसते. त्यांची अजून एक कविता, त्यांचे निहार, नीरजा, स्वप्नजा, निहार हे सगळे कविता संग्रह खूप प्रसिद्ध झाले. त्यांची एक कविता आहे जी आत्ताच्या नव्या युगातल्या स्त्रीला अतिशय समर्पकरित्या व्यक्त करते असं म्हणता येईल. किंवा आपण जे म्हणतो की उंच उडणारी स्त्री, आकाशात भरारी मारणारी स्त्री आणि खूप छान पद्धतीनं स्वतःला नवीन आत्मविश्वास देणारी स्त्री ही आकाशवेडी कवितेतून आपल्याला दिसते. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी, डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणांतरी. शेवटच्या 4 ओळी म्हणते फक्त. किती उंच जाईन पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी, आकाशयात्री सनाखेद त्याचा, निळी जाहली ती सभायांतरी. अशी ही कवयित्री. धन्यवाद. नमस्कार, मी स्वाती आयाची. सनबीबी या आपल्या ग्रुपवर नवरात्रीचा विशेष उपक्रमात मी कवयित्री या विषयावर शांता शेळके यांच्या विरती बोलणार आहे. त्या कवयित्री म्हणून किती थोर होत्या किंवा लेखक म्हणून किती थोर होत्या याविषयी मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे, पण त्या माणुसकी म्हणून किती मोठ्या होत्या ह्याविषयी मला तुमच्याशी 2-3 प्रसंग सांगून ऐकायचं आहे. त्या इचलकरंजीला त्यांच्या एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि नेमकं तेव्हाच माझ्या आईला सायटिकाचा खूप मोठा अटॅक आला. तिला उठून बसता येत नव्हतं ना झोपता येत होतं. पण त्या इतक्या थोर बाई की मी इतकी का म्हणून त्या बाईची सेवा करू, तर त्यांनी मलम घेऊन आईच्या पायाला आणि जिथे दुखत होतं त्याला मलम घेऊन चोळत होते. आईला इतकं चोरट्यासारखं वाटत होतं की एवढी मोठी महान बाई माझ्या पायाला मलम लावून देते आहे, हे तिला सहनच होत नव्हतं. दुसरी एक अशीच घटना आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात त्यांना असं कधीही वाटलं नाही की मी एवढी मोठी या घरी आली आणि तरीसुद्धा मी काम करते. दुसरी घटना अशी की अजून एका घरामध्ये बाबांनी त्यांना सांगितलं की गप्पा मारायला याल का. ते इतक्या आनंदाने आल्या आणि कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की मग मला तुम्ही पैसे देणार आहे का किंवा मी बिना पैशाचं का करू, कधीच नाही. त्यांनी जवळजवळ 3-4 तास त्या सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारत होत्या आणि त्यांनी इतकी विविध विषयांवरची विविध माहिती दिली की लोक आनंदित होऊन फक्त ऐकत होते आणि दुसरं काहीच त्यांना सुचत नव्हतं. तिसरी गोष्ट अशी की माझ्या धाकट्या भावाचं जेव्हा लग्न ठरलं तर तेव्हा मंगलाष्टका मीच करून देणार आहे हे त्यांनी इति आधीपासून बाबांना सांगून ठेवलं होतं की त्यांनी त्या मंगला अष्टका, खरंच 8 कडव्यांचं मंगलाष्टक करून दिलं होतं त्यांनी आणि इतकं सुंदर पद्धतीने ते केलेलं होतं की आजही ते आमच्या स्मरणात आहे आणि त्याची रेकॉर्डिंग पण आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि म्हणजे त्या माणूस म्हणून जितक्या मोठ्या होत्या तितक्याच ते इतक्या साध्या आणि सोज्वळ होत्या की त्यांच्या डोक्यावरचा पदर मी कधीही पडलेला बघितलेला नाही. त्यांच्याकडनं ही शिकण्याची बाब मी आयुष्यभर लक्षात ठेवली आहे. धन्यवाद.
नमस्कार. मी सौ विनया अरुण तिडके, वडूज, सातारा. सनविवी या फेसबुक समूहातर्फे नवरात्री निमित्त आयोजित मला उमगलेली ती या उपक्रमाअंतर्गत कवयित्री यात संत पूज्य कलावती आई यांची माहिती मी आपल्याला देणार आहे. दक्षिण कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर येथील बाबूराव व सीताबाई यांच्या पोटी 2 सप्टेंबर 1908 ला ऋषीपंचमी या दिवशी पहाटे 4:55 ला कारवार येथे आईंचे अवतरण झाले. मुलीचे नाव रखमाबाई असे ठेवले असले तरी सर्वजण लाडाने तिला बाळ असेच म्हणत. 10व्या महिन्यात बाळ चालायला लागली तर पहिल्या वाढदिवसाला हरी हा शब्द उच्चारला. इथूनच त्यांचे वेगळेपण दिसू लागले. वयाच्या 5व्या वर्षापासून बाळ मराठी, कानडी, हिंदी, गुजराती भाषेतील भजने म्हणत असे. लहानपणापासूनच त्यांच्याकडे सहनशक्ती, शांत, परोपकारी वृत्ती हे गुण दिसून आले. लहानपणापासूनच देवपूजेची आवड असल्याने कीर्तन, भजन करून देवाचे गुणगान करत असे. वयाच्या 15व्या वर्षी रखमाबाईंचे लग्न राजगोपाल यांच्याशी झाले. सासरी जाताना हे जोडपे हुबळी येथे थांबले. तिथे त्यांनी सिद्धारूढ महाराजांचे दर्शन घेतले. रुक्माबाईंचा पाय हुबळीतून निघेना, परंतु राजगोपाल तुला प्रेम देतील व सद्गुरू योग्य वेळेला तुला बोलवतील असे सांगितले. स्वामींच्या चरणी लीन झाली आणि स्वामींनी तिला ओम नमः शिवाय हा मंत्र दिला. सासरी आपल्या मन मुळावू स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. वयाच्या 17व्या वर्षी पुत्ररत्न झाले. नंतर पतीचा हृदयविकाराने अनपेक्षित मृत्यू झाल्याने 19व्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झाले. त्यावेळी 8 महिन्यांच्या गरोदर होत्या. विरक्त स्वभाव असल्याने त्यांनी विहिरीत जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु अचानक एक साधू प्रकट झाले आणि त्यांनी बाळला हुबळीला गुरूंकडे जाण्यास सांगितले. दोन्ही मुलांचा त्याग करून रुक्माबाई गुरुचरणी निघून गेल्या. पुढे 1928 साली रुक्माबाई सर्व कलात निपुण झाली म्हणून तिचे नाव कलाकवती हे नामकरण झाले. आपल्या कीर्तनातून, नामस्मरणातून भजन मार्ग सोपा हे त्यांनी सांगितले. आईंनी 7 वारांची व विविध उत्सवांची भजने तयार केली. स्वतः त्या रचना रचल्या व त्यांना चालीही दिल्या. मुलांसाठी बालोपासना, नित्योपासना तयार केली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गोपाळकाला, सुबोधभान, संतमेळा अशी गोष्टीरूप पुस्तकेही लिहिली. हरिस्तुती, नमस्काराष्टक, गुरुस्तुती, उपकाराष्टक ही भजने पण लिहिली. त्यांच्या मुद्रिका लिहिताना त्या कला, कलावंत, कलिमल दहना, रुक्मिणी रमणा अशी नावे देत. पुढे 8 फेब्रुवारी 1978 रोजी बेळगाव येथे समाधी घेतली आणि आपले अवतार कार्य संपवले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. धन्यवाद. नमस्कार. शारदीय नवरात्रात 9 दिवस आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो. तसंच समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांची ओळख व्हावी, माहिती व्हावी म्हणून मला उमगलेली ती हा अतिशय माहितीपूर्ण सुंदर उपक्रम आपल्या सनविवी गटाने सुरू केला आहे. त्याबद्दल श्रद्धाताई, आरुषी आणि सर्व संबंधितांचे मी खूप धन्यवाद देते. आज या उपक्रमाअंतर्गत मराठी साहित्य विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान असलेल्या डॉक्टर अरुणा रामचंद्र ढेरे यांचा मी परिचय करून देते. मला उमगलेली ती हे मी पहिल्यांदा प्रथम माझ्या शब्दात सांगते. पुराण कालातील स्त्रियांपासून आजच्या युगातील स्त्रियांचे भावविश्व उलगडून दाखवणारे लेख, कथा आणि कविता, तिचे वक्तृत्व, तिची असामान्य प्रतिभा, अत्यंत व्यासंगी प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक वडिलांची छाया
आणि तेवढ्याच निष्ठावान निस्पृह आईची माया. ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळक्यांचा सहवास आणि पु ल व सुनीताबाईंनी दिलेले बक्षीस खास. अनेक सन्मान पुरस्कार मिळूनही तिच्यातला साधेपणा, नात्यांची जपणूक, हसरा चेहरा आणि या जगात माणूसपणाहून श्रेष्ठ असे काही नाही हे सांगणारी आमची प्रिय मैत्रीण भावना. शालेय शिक्षण तिचं हुजूर पागेत झालं आणि मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की आम्ही दोघी शाळा मैत्रिणी, वर्ग मैत्रिणी आहोत. शाळेतही तिच्या वक्तृत्वाचा, काव्य लेखनाचा सुंदर अनुभव मी घेतला आहे. अतिशय साधी, प्रेमळ, हसरी अरुणा आम्हाला अजूनही भेटत राहते आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्या कोलाज या काव्यसंग्रहाचं प्रकाशनही तिच्या हस्ते झालेलं आहे. BA आणि MA ला मराठी विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान आणि सुवर्ण पदकासहित 13 पारितोषिकही तिने मिळवलेली आहेत. 1986 साली पुणे विद्यापीठातून PhD ही पदवी तिने संपादन केली. स्त्री आणि तिचे भावविश्व हा तिच्या लेखनाचा केंद्रबिंदू कवितेच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवतो. आत्ता जुलैमध्ये प्रकाशित झालेले भारतीय विरागिनी हे पुस्तक त्याची साक्ष देते. काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आणि गुजरातपासून ओरिसापर्यंत स्त्री संतांची काव्यरचना, त्यांचे पारमार्थिक विचार, त्यांचा संघर्ष याचा आढावा तिने ह्या पुस्तकात घेतलेला आहे. भगव्या वाटा, कृष्ण किनारा, नागमंडल इत्यादी कथा आणि रूपोत्सव, मनातला आभार, काळोख आणि पाणी हे ललित कथासंग्रह तिचे प्रसिद्ध आहेत. 50च्या वर काव्य तिचं साहित्य संपदा आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध मान्यवर संस्थांचे अनेक पुरस्कार तिला मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाची ती सभासद आहे आणि त्या संदर्भातले बरेच काम तिने आजवर केलेले आहे. अमेरिकेतील 2019 साली झालेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कन्व्हेन्शनची ती प्रमुख पाहुणी होती आणि मराठी साहित्य क्षेत्रातलं अतिशय मानाचं पद यवतमाळला झालेलं 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती अध्यक्षा होती. ती बिनविरोध निवडून आली होती. नवरात्री निमित्ताने या प्रतिभावंत ओजस्वी वाणीच्या कर्तृत्ववान साहित्य शारदेला आपल्या सनविवी गटाकडून सादर प्रणाम. नमस्कार. नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी. फेसबुकच्या सनविवी ह्या ग्रुपमध्ये नवरात्री विशेषमध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात मला उमगलेली ती ह्या विषयावर मी कवयित्रीवर बोलणार आहे. कवयित्री म्हणजे कवी म्हणजे त्यांना जेथे जो न देखे रवी वो देखे कवी असं म्हणतात ना, म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही ते कवीला दिसतं, असे कवीची व्याख्या असते. तर माझी आई ही कवयित्री आहे, पण तिच्या कवितांकडे कविता छापल्या गेल्या नाहीत. तिने भरपूर कविता लिहिल्या. अगदी लहानपणापासूनच तिला लिखाणाची, अभ्यासाची आवड होती. ती आज ती 71 वर्षाची आहे. तिचं शिक्षण जुनी 11वी संस्कृत विषय स्पेशल घेऊन तिची झालेली आहे आणि इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हा तिचा आवडता विषय होता. तरीसुद्धा कवितेचा छंद तिला पहिल्यापासूनच आहे आणि तिचे 4-5 भावंड, 4 बहिणी आणि भाऊ असे ना, रेडिओवरचे गाणे जे लागायचे ते सगळे लिहून ठेवायचे आणि त्यांचे लेखक, त्यांचे संगीतकार, गायक सगळं लिहून ठेवायचे. असा त्यांचा छंद होता आणि गायनाची आवड सगळ्यांना होती. माझी आई गायिकासुद्धा आहे, उत्तम गायिका आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात तिने गाणे सादर केलेले आहेत आणि अजूनही करते. इतकी दुःखात आहे, माझा भाऊ गेला, पण तरीसुद्धा तिने जिद्द सोडली नाही आहे. तिने
भावावर सुद्धा कविता लिहिली आहे. आता भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षावर तिने कविता छान लिहिलेली आहे. तिला बरेच पारितोषिक मिळालेले आहेत, पण ते तिच्याकडे आमचं कधी लक्षच नसायचं. आम्ही आमच्या संसारात असायचो, त्याच्यामुळे ती इतकी तिची हुशारी, पण आम्ही तिचं पुस्तक वगैरे काही छापू शकलो नाही. तिला तिचा आई, बाप, प्रेम ह्या विषयावर तिला बक्षिसं मिळालेली आहेत. नागपूरच्या मोहनीराज नागपूरला कवितांचं मागवल्या होत्या की तुम्ही पोस्टाने कविता पाठवा म्हणून स्पर्धा होती. त्याच्यात तिला पहिलं बक्षीस मिळालं होतं. मोहनीराज कविता संग्रहातून प्रेम ही कविता शब्द आणि पानगळ या पुस्तकात छापली गेली आहे. आणि तिला बरेच असे नाशिक, डोंबिवली असे पारितोषिक मिळालेले आहेत. पण म्हणून मला आता हे तुम्हाला सांगावंसं वाटलं. ती एक उत्तम कवयित्री आहे. तिचं नाव शकुंतला पाटील. नमस्कार, मी स्वाती कुलकर्णी. सनविवी या फेसबुक समूहातर्फे मला उमगलेली ती लेखिका या सदरातील मंजिरी मिलिंद जोशी यांच्याबद्दल बोलणार आहे. मंजिरी जोशी या मूळच्या नागपूरच्या, पक्क्या वैदर्भीय. त्यांचे पती कोल इंडिया लिमिटेड या कंपनीत गव्हर्नमेंट अंडरटेकन ते चीफ इंजिनियर या पदावर कार्यरत होते. त्यांना 2 मुलगे आहेत आणि त्या स्वतः मागील 22 वर्षापासून ऑनररी कॅन्सर काउन्सिलरचं काम करत आहेत. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, पण त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग म्हणजे प्रेम वाटणे. विशेष म्हणजे जे पेशंट या आजारातून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत ते वर्षानुवर्षे आजतागायत त्यांच्याशी कायमचे जोडले गेलेले आहेत. याशिवाय त्यांची आणखी काही वैशिष्ट्ये. आधार कॅन्सर फाउंडेशन नावाची त्यांची संस्था आहे. त्या रेकी मास्टर पण आहेत. क्लिनिकल सायकोलॉजी पण त्यांचं झालेलं आहे. 1 वर्षाचा कुकरीचा डिप्लोमा पण त्यांनी केलेला आहे आणि अंकशास्त्राचा 3 वर्षाचा अभ्यास पण त्यांनी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिथयश कथा लेखिका देखील त्या आहेत. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच मासिकांमधून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. आत्तापर्यंत साधारण 9 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी 5 कथा बक्षीसपात्र ठरल्या आहेत. त्यांच्या लेखनाचा गाभा म्हणजे अतिशय तरल आणि मनस्पर्शी शब्द, इतकंच मी सांगू शकते. पहिली कथा एक अनुभव मध्ये त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले आहेत. ते अतिशय सुंदर रीतीने लिहिले आहेत की प्रत्येक कथेला पुढील भाग त्या कधी पोस्ट करणार आहे अशी जेव्हा एखाद्या लेखिकेला वारंवार विचारणा होते, यातच त्या लेखिकेचे यश दडलेले असते असं मला वाटतं. सिद्धहस्त लेखिका कवयित्री शुभदा मुळे ज्या सनविवीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्यामुळेच मंजिरीताई या ग्रुपशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्या त्यांच्या आई आहेत. म्हणूनच त्यांना आपला ग्रुप सनविवी ग्रुप म्हणजे माहेर वाटतं आणि त्यांच्या आईमुळेच त्या या ग्रुपशी कनेक्ट झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांची लेखिका म्हणून स्वतंत्र ओळख देखील सनविव ग्रुपमुळेच त्यांना मिळाली, हे देखील त्या कायम मान्य करतात. या उदयोन्मुख लेखिकेचे यूट्यूब चॅनल मंजिरी जोशी या नावाने आहे. तर मंडळी, यूट्यूबवर आपण त्यांच्या सर्व कथा वाचू शकता. मंजिरी मॅडमच्या या कार्याला कडक सॅल्यूट. थँक्यू. नमस्कार, मी वृषाली हळस. सनविवी फेसबुक या ग्रुपतर्फे नवरात्र निमित्त मला उमगलेली स्त्री या उपक्रमाअंतर्गत मी कवयित्री या कॅटेगरीत श्रीमती बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल बोलणार आहे. बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल बोलायला खूप सारं आहे, वेळही पुरणार नाही. अतिशय तरल मनाच्या खूप अशा चांगल्या अशा कवयित्री म्हणून त्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मनात त्यांचं प्रत्येक मनात त्यांचं स्थान वसलेलं आहे, ठसलेलं आहे, अशा त्या बहिणाबाई आहेत. बहिणाबाई या
आसोदे तालुक्यात जळगाव जिल्ह्यात 1880 रोजी 11 ऑगस्टला जन्मलेले आहेत. 1880 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांना काशी, ओंकार, सोपानदेव अशी 3 अपत्ये होती. निसर्गाच्या सानिध्यात राहिलेल्या या बहिणाबाई मुळात निरक्षर असल्या तरी शेतात काम करताना, निसर्गाजवळ जाताना, घरात सुद्धा उपलब्ध असलेल्या साधनांच्या बरोबर काम करताना त्यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे कविता निघत त्या कविता सोपानदेव आणि ओंकार यांनी अतिशय निगुतीने संग्रहित केल्या आणि त्यांचा एक कविता संग्रह केला. मन वढाय वढाय उभ्या पिकात लठोर, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. ही त्यांची कविता तर अजरामर झालेली आहे. तसेच अरे संसार संसार ही सुद्धा त्यांची कविता अजरामर झालेली आहे. मनाचा ठाव, मनाची विशालता आणि मनाचा संग्रह त्या किती अतिशय निरलपणे, अतिशय सरळपणे त्या मांडत असं कवितेतून हे आपल्याला जाणवत आहे. बहिणाबाई या अतिशय साध्या, सरळ आणि निर्गवी मनाच्या होत्या. परंतु मला त्यांच्यातला एक असा गुण आवडतो की त्या पुरोगामी विचाराच्या होत्या. 1880चा साल, 1880चा जे साल होतं, तो काळ होता, त्या काळामध्ये त्या अतिशय पुढारलेल्या होत्या. निर्भीडपणे त्या मत व्यक्त करणाऱ्या अशा कवयित्री होत्या. आणि त्यांनी उगवतीचा नारायण, नंतर ज्योतिष्यावरच्या कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या. नातीगोती, मनातली नातीगोती, सासू, आई, आत्या यांच्यावरच्या सुद्धा त्यांच्या कविता होत्या. शिवाय घरात ज्या काम करणाऱ्या त्यांच्या जात्यावरच्या ओवी अतिशय प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसे समृद्ध भावना सुद्धा त्यांच्या कवितातून उमलत जातात आहे असे मला दिसते. आणि मला असे वाटते की जे न देखे रवी ते देखे कवी, हे कवी असं मला बहिणाबाईंकडे पाहिल्यानंतर वाटतं. त्यामुळे मला असं सुद्धा वाटतं की कवी किंवा कवयित्री हा मुळात जन्मच घ्यायला हवा, असा जन्मालाच यायला हवा असं मला वाटतं. आणि जेव्हा सोपानदेव यांनी कविता संग्रह 1951 साली, म्हणजे जेव्हा ज्या 1950 साली बहिणाबाईंचं निधन झाल्यानंतर तो कविता संग्रह प्रकेयात्री म्हणजे आपले केशवकुमार यांच्याकडे ते घेऊन गेले, तेव्हा त्यांनी तो वाचल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की हा बावनकशी सोन्याचा साठा आहे, तो आपण प्रसारित केलाच पाहिजे, कारण पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्या कविता ह्या समजल्याच पाहिजे. आणि त्यांच्या सोपानदेवांमुळेच आपल्याला या सगळ्या कविता झाल्या, माहिती झालेल्या. तसेच शालेय अभ्यासक्रमात सुद्धा मन वढाय वढाय, अरे संसार संसार या कविता त्यांच्या अंतर्भूत केलेल्या आहेत. परंतु अतिशय कीर्ती असलेल्या, अतिशय तराळ मनाच्या, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जाणाऱ्या या अशा कवयित्रीला मला अजून एक त्यांचा गुण खूप आवडतो की त्या पुढारलेल्या होत्या त्या काळातील. आणि त्या पुढारलेल्या त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी समाजाच्या सुधारकपणासाठी सुद्धा काही कविता लिहिलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं माहेर कवितेमध्ये, लेक सासुरा जाये, लेकीला माहेर मिळालं पाहिजे म्हणून आपण सासुराला जातो, हा त्यांचा त्याच्यात आशय होता. तसेच माहेर नावाची कविता सुद्धा त्यांची खूप प्रसिद्ध झालेली होती. आणि प्रत्येक स्त्रीच्या मनात माहेर नावाची कविता सुद्धा वसलेलीच होती. अजूनपर्यंत सगळ्यांना माहेर नावाची कविता, मन वढाय वढाय आणि अरे संसार संसार, महाराष्ट्रातली एकही स्त्री अशी नसेल की तिला ती कविता माहिती नसेल. मी आता संवादाची सांगता करताना त्यांची एक वेगळीच कविता, ज्याच्यातून त्यांचं पुढारलेलेपण, त्याच्यातून त्यांचा निर्भीडपणा दिसून येतो, अशीच मी एक कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि माझ्या या संवादाची सांगता करणार आहे. तर ती कविता अशी आहे की नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझं दैव मला कळे, माझा हात नको पाहू, धनरेशांच्या चऱ्याने तळ हात रे फाटला, धनरेशांच्या चऱ्याने तळ हात रे फाटला, देवा तुझा बीज घराचा झरा धनाचा आटला, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रेघोट्या, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रेघोट्या, बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोटा, बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोटा. किती समर्पक आणि आजच्याही काळात लागू होणारी अशी ही कविता आहे. आणि या अशा आणि अनेक अशा कवितांच्या कवयित्री श्रीमती बहिणाबाई चौधरींना माझं त्रिवार वंदन, माझं त्रिवार वंदन, माझं त्रिवार वंदन. नमस्कार, मी सौ अलका पटवर्धन. शारदीय नवरात्रात 9 दिवस आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो. तसंच समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांची ओळख व्हावी म्हणून मला उमगलेली ती
हा खूप सुंदर माहितीपूर्ण उपक्रम आपल्या सनविवी गटाने सुरू केला आहे. त्याबद्दल श्रद्धाताई, आरुषी आणि सर्व संबंधितांचे मी धन्यवाद देते, आभार व्यक्त करते. आज या उपक्रमाअंतर्गत तुम्हाला मी ओळख करून देणार आहे आपल्या मायबोली मराठीतील दर्जेदार साहित्याचे इंग्रजीत भाषांतर करून त्याची देशविदेशात ओळख करून देणाऱ्या माझ्या मैत्रिणीची, सौ विनया बापट हिची. सुंदर, हुशार, तरी नावाप्रमाणे विनम्र विनया. हुजूरपागा शाळेपासूनच आमची मैत्री. शाळेपासूनच वक्तृत्व, काव्य, निबंध लेखनात तिला गोडी होती. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन होतेच. SSC बोर्डात इंग्लिश विषयात ती दुसरी आली होती. लग्नानंतर तिने इंग्रजी विषयात MA आणि MPhil केले. विनयाचे पती श्री उल्हास बापट यांचे तिला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असतेच. MPhil साठी विनयाचा ट्रान्सलेशन स्टडीज हाच विषय होता. SNDT कॉलेज आणि ललित कला केंद्रात ती इंग्रजीची व्हिजिटिंग लेक्चरर होती. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रातून आणि मासिकातून तिचे 50च्या वर लेख छापून आले आहेत. माडगुळकर कुटुंबियांचा स्नेह त्यांना लाभला आहे. आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांच्या सुंदर निवडक मराठी कथांचा विनयाने खूप सुंदर इंग्रजी अनुवाद केलेला आहे आणि मराठी ग्रामीण संस्कृती, व्यक्तिचित्रांचा ठसा इंग्रजीतून अमराठी लोकांपर्यंत पोहोचवला आहे. सिलेक्ट शॉर्ट स्टोरीज ऑफ दी माडगुळकर आणि माडगुळकरांच्या आत्मचरित्राचा द शॅडोज ॲट सोलेस ऑन द पाथ अशी तिच्या पुस्तकांची नावं आहेत. सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे हिने लिहिलेल्या प्रेमातून प्रेमाकडे या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ट्रान्सेंडिंग लव्ह या नावाने तिने केलेला आहे. तसेच भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांच्या माझे पुराण या आत्मचरित्रपर पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद द सागा ऑफ माय लाईफ या नावाने प्रकाशनाच्या मार्गावर आहे. प्रोफेसर बापट अकॅडमी ऑफ इंग्लिश या संस्थेची ती को डायरेक्टर आहे आणि सर्व इतर क्लासेस बरोबरच महिलांसाठीही ती स्पेशल बॅचेस घेते. अशा माझ्या मैत्रिणीचा मला सार्थ अभिमान आहे आणि तिच्या यशाची कमान अशीच चढती राहो, अनेक मान सन्मान तिला मिळो अशी सिद्धिदात्रीला मी प्रार्थना करते. धन्यवाद.